पहा विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 5 मध्ये आपण 2019 ही जी सायन्स पार्ट 2 ची जी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय आणि आज हा शेवटचा पार्ट आहे पहा 2019 च्या सायन्स पार्ट 2 च्या क्वेश्चन पेपरचा। कारण आता हे शेवटचे प्रश्न चालू आहेत, पाहून घ्या आणि जी उत्तरं तुम्हाला योग्य वाटतात ती उत्तरे तुम्ही लिहून घ्या। तुम्हाला अपेक्षित असलेली जी उत्तरं आहेत ती तुम्ही लिहून घ्या। आता लक्ष घ्या इथे या ठिकाणी, तर पहा हा एक पॅसेज दिलेला आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर प्रश्न काय विचारले पहा या ठिकाणी, व्हॉट इज द लिबरल व्ह्यू बिहाइंड द ऑर्गन डोनेशन। लिबरल व्ह्यू म्हणजे उदार मत काय होतं, उदारमतवादी मत काय होतं, कशाच्या पाठीमागे, ऑर्गन डोनेट करण्याच्या पाठीमागे। आपल्या बॉडीमध्ये जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत, लाईक हार्ट आहे, किडनी आहेत, ओके, असे जे महत्वाचे काही आईज आहेत, आपले डोळे आहेत, असे काही महत्वाचे जे ऑर्गन आहेत ते महत्वाचे ऑर्गन डोनेट करण्याच्या पाठीमागे कोणता उदात्त विचार होता, असा प्रश्न विचारलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये भेटेल पहा, अ लिबरल व्ह्यू बिहाइंड द कॉन्सेप्ट ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन that after death our body should be useful to other needful person so that miserable life would become comfortable। ओके, म्हणजे उद्देश काय होता की जे नीडफुल पर्सन्स आहेत त्या नीडफुल पर्सनला आपल्या डेथच्या नंतर सुद्धा आपले काही ऑर्गन जे आहेत ते डोनेट करता येतात आणि त्यांना त्यांचा उपयोग होईल आणि त्यांची जी दुःखी लाईफ आहे ती दुःखी लाईफ मध्ये थोडासा का होणार आनंद निर्माण आपण या भावनेतनं करू शकतो, या डोनेशन मधनं करू शकतो। हा लिबरल व्ह्यू त्याच्या पाठीमागे होता, असं याचं तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहू शकता। दुसरं दिले पहा, नेम एनी 4 ऑर्गन्स दॅट कॅन बी डोनेटेड। असे 4 ऑर्गन्स कोणते आहेत जे की आपण डोनेट करू शकतो। तर या ठिकाणी पहा इथे काय दिलं, लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रेंडर्ड comfortable by donation of like organs, liver, kidneys, heart and heart valves, skins etc can be made available for research in medical। मग या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर ही नावं जी आहेत ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता इतकी लक्षात, हे डोनेट आपण करू शकतो। म्हणजे लिव्हर आहे, किडनीज आहेत, हार्ट आहे, हार्ट वॉल्स आहेत, स्किन आहे, ते आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो। इथे एनी नेम 4 म्हटलेलं आहे ते इथे आपल्याला टाकायचे आहेत। म्हणजे पॅसेज दिलेला आहे, पॅसेज वरती प्रश्न विचारलेला आहे आणि योग्य ते उत्तर तुम्हाला शोधून त्यामध्ये लिहायचं आहे। इतका सोपा प्रश्न आहे यामध्ये। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी। पहा इथं पहिला प्रश्न विचारलाय की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी। इथे तुम्हाला सिंपल काय करायचे आहे, डेफिनेशन द्यायचे आहे आणि इम्प्रेसिव्ह आन्सर म्हणून डेफिनेशन सोबत काही एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत। ओके, नेक्स्ट पहा, एक्सप्लेन एनी 2 कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ इट। ओके, हा प्रश्न 1 मार्काला विचारला असेल तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारलेला असेल, 3 मार्कासाठी प्रश्न असेल हा। तर एनी 2 कमर्शियल म्हणजे व्यावसायिक उपयोग काय आहे त्याचे, व्यवसायामध्ये कुठे कुठे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे। पाहूया त्याचे आन्सर्स काय येतील। फर्स्ट क्वेश्चन काय पहा, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी। तर या ठिकाणी मी डेफिनेशन दिलेली आहे, बायोटेक्नॉलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट युजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्स or their enzymes to develop useful product and process of the benefits of human। अशी तुम्ही डेफिनेशन लिहू शकता आणि त्यानंतर खाली एक्झाम्पल म्हणून मेकिंग इन्सुलिन, वॅक्सिन्स, कर्ड, ब्रेड, मेडिसिन्स, इम्प्रूव्ड क्रॉप्स, ही त्याची एक्झाम्पल आहेत बायोटेक्नॉलॉजी। इतकी डेफिनेशन लिहून आणि एक्झाम्पल लिहून तुम्ही 1 मार्क मिळवू शकता। ओके, देन व्हॉट इज असं आलं तर त्याच्यामध्ये डेफिनेशन अपेक्षित असते आणि 1-2 एक्झाम्पल त्याचे दिलात तर उत्तर हे इम्प्रेसिव्ह होतं। चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी आपल्याला विचारलेलं होतं की काय म्हटलंय, एक्सप्लेन एनी 2 कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी। तर त्यामध्ये कमर्शियल मध्ये पहा, मेडिकल फील्ड मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो, परत ऍग्रिकल्चर मध्ये केला जातो। 2 विचारले म्हणून आपण या ठिकाणी 2च घेतलेत उत्तरामध्ये। बघा, बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड टू प्रोड्यूस मेडिसिन्स, कशासारखे, इन्सुलिन, वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स ऑन अ कमर्शियल सेल, म्हणजे हे तयार केले जातात आणि विकले जातात। ओके, लोक कल्याणासाठी म्हणून विकले जातात। चला, कमर्शियल यूज त्याचा। पुढे ऍग्रिकल्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे, काय केलं पहा, हाय इल्डिंग पेस्ट रेजिस्टन्स, डिसीज रेजिस्टन्स, म्हणजे आपण जे पीक आहेत पिकाचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी त्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे। त्यानंतर जी काही रोगराई पसरते पिकांवरती त्याच्यापासून त्यांनी स्वतःचा बचाव केला पाहिजे क्रॉप, म्हणून त्या ठिकाणी काय केलंय, पेस्ट रेजिस्टन्स किंवा डिसीज रेजिस्टन्स क्रॉप्स हे नवीन नवीन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय करण्यात आलेलं आहे, प्रोड्यूस करण्यात आले आहे। त्याचे काही एक्झाम्पल दिलेत पहा, बीटी कॉटन विच इन्क्रीज द फूड प्रोडक्शन।
ओके, याच्यामध्ये काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण प्रजाती विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजीनुसार जे तयार केलेल्या आहेत त्या आपण यूज करतो. त्यामध्ये महत्वाचं आपलं जे एम आहे ते काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काय तयार करणं, त्या ठिकाणी प्रोडक्शन, त्यांचं फूड प्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये होणं हे गरजेचं आहे. हा तर कॉटन आहे, आता कापूस म्हणतो आपण त्याला. देन पुढे चला, आता या ठिकाणी असे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात पहा. असे सिम्बॉल दिलेले आहेत आणि त्यांचं सिग्निफिकन्स म्हणजे त्यांचं महत्व काय आहे ते विचारलेलं आहे. सिग्निफिकन्सचा अर्थ होतो महत्व किंवा त्याला आपण म्हणतो इम्पॉर्टन्स, म्हणजे शब्दाला घाबरून जायचं नाही. सिग्निफिकन्स म्हणजे काय, महत्व. आता हे फर्स्ट जे तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल दिसत आहे हा पाण्याचा थेंब आहे या ठिकाणी, त्यामुळे हे कशाचं आहे, सेव्ह वॉटर साठी आहे. यासाठी मी तुम्हाला 4 पॉईंट दिलेत पहा. ते पॉईंट अत्यंत सोपे ते तुम्ही लिहू शकता. मग काय म्हटलं बा, महत्व काय, वॉटर इज अ प्रिसियस अँड लिमिटेड नॅचरल रिसोर्स आहे, म्हणजे पिण्याचं पाणी. ओके, तसं समुद्रामध्ये भरपूर पाणी आहे पण ते काही आपल्या कामाचं नाहीये, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये ते काही उपयोगात आणू शकत नाही. म्हणून वॉटर इज अ प्रिसियस, मौल्यवान अँड लिमिटेड नॅचरल रिसोर्स आहे. सेव्हिंग वॉटर इज नेसेसरी फॉर ड्रिंकिंग, ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, या सगळ्यांसाठी आपल्याला काय लागतं, पाणी लागतं. वी शुड अवॉइड वेस्टेज, रिपेअर लीक्स अँड यूज वॉटर केअरफुली, म्हणजे पाण्याचा सांडपाण्याचा जो किंवा पाणी जे आपण दररोज त्याचा वेस्ट आपण अवॉइड केला पाहिजे. त्यानंतर जिथे जिथे काही पाईपलाईन्स वगैरे फुटलेले असतील, ज्या ठिकाणी पाणी वाया जात असेल ते लिकेज जे आहे ते लवकर काय केलं पाहिजे, रिपेअर केलं पाहिजे आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर आपण केला पाहिजे. त्यानंतर पहा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण केली पाहिजे. रियूज ऑफ वॉटर हेल्प कॉन्झर्व वॉटर, म्हणजे पाण्याचा पुन्हा वापर जर आपण केला तर पाणी संरक्षित करण्यासाठी त्याची मदत होईल. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीमध्ये मुरवण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. ओके, हे पहिलं जे सिम्बॉल आहे त्याचे तुम्ही इतके सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स लिहू शकता. आता पुढे जाऊयात. पहा, या ठिकाणी 2 मार्काला प्रश्न आहे, हा 1 मार्काला आहे. एक तुम्ही 2 जरी लिहिलात पॉईंट यातले तरी ते सफिशियंट आहेत, पण असू द्या तुमच्याकडे, म्हणजे पुन्हा अजून याच्यावरती काही इम्पॉर्टन्स विचारलं तर 4 पॉईंट तुमच्या कामाला येतील. पुढे चला, ही आहे सायकल. ओके, देन सिम्बॉल कशाचा आहे, बायसिकलचा आहे. तर पहा या ठिकाणी हे काय रिप्रेझेंट करतं पाहूयात. बायसिकल तर इट रिप्रेझेंट इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट. इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, पहा की तुम्ही जर सायकलने प्रवास करत असाल तर त्याचा पर्यावरणाला काही धोका नाहीये, कारण सायकल चालवल्यामुळे कशाही प्रकारचं पोल्युशन होत नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट म्हणलेलं आहे. त्यानंतर पहा, इट डज नॉट यूज फ्युअल, सायकल चालवण्यासाठी कशाही प्रकारचं काय लागत नाही, इंधन लागत नाही. इट रिड्युसेस एअर पोल्युशन, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण आपल्याला कमी करताय, म्हणजे रोग होतच नाही. ओके, पुढे चला. इट इज गुड फॉर ह्युमन हेल्थ, आणि सायकल चालवल्यामुळे त्याचा दुसरा एक ॲडव्हान्टेजेस फायदा आपल्याला भेटतो की आपली जी ह्युमन हेल्थ आहे म्हणजे मानवाचं आरोग्य जे आहे त्यामुळे त्या शरीराचा व्यायाम होतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. पहा, हा प्रश्न विचारलाय, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड, आपण बायोडायव्हर्सिटी कशी संरक्षित करू शकतो. आपल्या बुकमध्ये सगळी याची आन्सर दिलेली आहेत. पहा, छोटे छोटे पॉईंट दिलेले आहेत, वाचून घ्या. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, याद्वारे आपण बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करू शकतो. इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स उभारायचे आहेत, आपल्याला सँच्युरीज उभारायचे आहेत, अभयारण्य उभारायचे आहेत. डिक्लेअरिंग सम रिजन ॲज अ बायो रिझर्वर्स, म्हणजे काही जे विभाग आहेत, जमिनीचे जे भाग आहेत ते काय केले पाहिजेत, कायमस्वरूपी बायो रिझर्व म्हणून घोषित केले पाहिजेत. प्रोजेक्ट्स घेतले पाहिजेत कॉन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज साठी. कॉन्झर्वेशन ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, सर्व प्लांट्सचं आणि ॲनिमल्सचं आपण संरक्षण केलं पाहिजे. ऑब्झर्विंग द रूल, जे वेगवेगळे कायदे बनलेले आहेत त्याच्यासाठी त्या रूल्सवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज, आणि जे पारंपरिक ज्ञान आहे, ओके, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं जे पारंपरिक ज्ञान आहे, म्हणजे कुठल्या वनस्पती कशासाठी उपयोगात आणल्या जातात, कुठल्या प्राण्याचं काय महत्व आहे, हे सगळं काही आपण काय केलं पाहिजे, त्याचा रेकॉर्ड जो आहे तो मेंटेन केला पाहिजे. या गोष्टी या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करू शकतो, संरक्षित करू शकतो. ओके, पुढे चला, पुढचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी. बघा, हा प्रश्न 2 मार्काला आहे. हा 1 2 3 हा 4 झाला, आणि पुढे एक प्रश्न आहे 5. हा 5 मार्काला पडलेला प्रश्न आहे, पहा, बायोचा. लक्षात देईल. चला, आता या ठिकाणी आपण पाहूया त्याचं उत्तर. काय म्हटले पहा, जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ कपल. ड्रॉ अ डायग्राम एक्सप्लेनिंग द अबाव स्टेटमेंट, म्हणजे एक डायग्राम आपल्याला काय करायचे या ठिकाणी ड्रॉ करायचे, जे की वरचं जे स्टेटमेंट आहे, वाक्य आहे
ते एक्सप्लेन करेल, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची माहिती असली पाहिजे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या फिगर मध्ये आपल्याला भेटून जाईल. देन ही फिगर तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. इथं फक्त बघा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे 3.19 जी फिगर आहे ती फिगर या ठिकाणी लिहायची आहे. यामध्ये ही फिगर काय करते हो, ही फिगर हे स्टेटमेंट जे आहे ते काय करते, एक्सप्लेन करते. आपल्याला माहिती आहे मेल पार्टनर मध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात आणि फिमेल पार्टनर मध्ये कोणता, फक्त एक्स क्रोमोझोम असतो. म्हणून नवीन जन्माला आलेलं जे बाळ असतं त्याचं जेंडर डिसाइड कोणावरती होतं, फक्त मेल पार्टनर वरती होतं. कारण एक्स एक्स ही क्रोमोझोम जर एकत्र आले तर त्या ठिकाणी जो नवीन जन्माला बाळ असतं त्याचं जेंडर गर्ल असतं. आणि तर जर समजा एक्स वाय हे क्रोमोझोम जर तयार झाले तर त्या ठिकाणी ते जे नवीन जन्मालेलं बाळ जे असतं त्याचं जेंडर काय असतं, बॉय असतं. म्हणून एक्स आणि वाय हे दोन क्रोमोझोम कोण कॅरी करतं, मेल पार्टनर जो असतो तो मेल पार्टनर काय करतो, कॅरी करतो. म्हणून जे नवीन जन्माला येणारं जे बाळ आहे त्या नवीन जन्माला येणाऱ्या बाळाचं सेक्स डिटर्मिनेशन करण्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कोणावरती असते, मग मेल पार्टनर वरती असते. लक्षात. सो ही फिगर तुम्हाला काय करायची, त्या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. कधी कधी ही फिगर तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला एक खाली एक्सप्लेन करावं लागतं. म्हणून हा पूर्ण जो चार्ट आहे डू यू नो मधला तो तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचा आहे, त्याचं रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे ही फिगर दिली जाईल, हे एक्सप्लेनेशन विचारलं जाईल, ह्या पूर्ण एक्सप्लेनेशनचा हा सार आहे, हा सार दिला जाईल आणि तुम्हाला ही फिगर ड्रॉ करा म्हणून सांगितलं जाईल. दोन्ही पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढे जाऊयात. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारला, प्रिपेअर स्लोगन फॉर अ कॅम्पेन अगेन्स्ट द फिमेल फर्टिसाइड. ओके, स्त्री भ्रूण जी हत्या आहे त्याच्या संदर्भामध्ये स्लोगन तयार करा म्हटलंय. मी तुम्हाला या ठिकाणी 3 स्लोगन दिलेत पहा. त्यापैकी कोणतेही 2 स्लोगन तुम्ही पाठ करा, कारण 1 मार्काला प्रश्न विचारलेला आहे फक्त. त्यामुळे तुम्ही 1 जरी स्लोगन लिहिला तरी सफिशियंट आहे, पण 2 लिहा त्या ठिकाणी. सेव्ह द गर्ल चाइल्ड, सेव्ह द फ्युचर, लेट हर लिव्ह, लेट हर शाईन, स्टॉप फिमेल फर्टिसाइड, गिव्ह डॉटर्स अ चान्स. जो काही तुम्हाला पाठ होतील या तिन्हीपैकी 2 ते पाठ करून ठेवा, परीक्षेला ती कामाला येतील. पुढे चला. या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे पहा. इन द फॉलोइंग फिगर म्हटलंय एक्सप्लेन न्यू फंगल कॉलनीज ऑफ म्युकर. म्युकरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, हे आपण इथं पाहिलेलं आहे पहा. या ठिकाणी कशा पद्धतीने ती कॉलनी जी आहे ती फॉर्म होते, म्हणजे रिप्रोडक्शन कसं घडून येतं म्युकर मध्ये हे या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय. तर पहा सुरुवातीला काय केलेलं आहे पहा, स्पोरेंजियम ऑफ म्युकर प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ स्पोर्स. आता हे स्पोर्स कशाद्वारे रिलीज होतात, तर एअरद्वारे रिलीज होतात, बाहेर पडतात. आणि मग यांना काय होतं, एक लँड हवी असते, म्हणजे मॉइस्ट आणि सुटेबल सरफेस अपेक्षित असतं. सुटेबल म्हणजे काय, फेवरेबल कंडिशन असलेलं, ज्या ठिकाणी हे जे स्पोर्स काय करू शकतात, जर्मिनेट करू शकतात, म्हणजे जर्मिनेशनची प्रोसेस इथं घडून येऊ शकते. त्यानंतर काय तयार होतं, मग अ न्यू फंगल कॉलनी या ठिकाणी तयार होते. म्हणजे ह्या 4 स्टेप आहेत जे की मी तुम्हाला सोप्या करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये काय करायचं आहे की नवीन म्युकर कॉलनी जी आहे ती कशी फॉर्म होते किंवा कशी रिप्रोड्यूस होते हे या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. त्यामुळे हेही 1 मार्काला विचारलेलं आहे. या पॉइंटद्वारे तुम्ही काय करू शकता, त्याला एक्सप्लेन करू शकता. पुढे जाऊयात. याच फिगरवरचा हा प्रश्न आहे. काय म्हटले पहा, देन आयडेंटिफाय द स्टेट, आयडेंटिफाय अँड स्टेट द टाइप ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे ओळखा आणि कोणता प्रकार आहे ते सांगा म्हटलंय. तर हे जे प्रकार आहे तो कशाचा आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा आहे. आणि त्याच्यामध्ये कोणता आहे, स्पोर फॉर्मेशन. याद्वारे काय होतं, या ठिकाणी म्युकर जे आहे त्याची जी रिप्रोडक्शन होण्याची प्रोसेस होते. म्हणून हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्यांदा एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि नंतर स्पोर फॉर्मेशन. लक्षात, हे दोन्ही महत्वाचे आहेत. अलग लक्षात. हे तुम्ही लिहिलात की तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मार्च 2019 ची पूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला इथे या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. ओके, पुढे आपण मार्च 2020 ची जी प्रश्नपत्रिका आहे ते पाहूयात आणि तेही मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ओके, तुम्हाला पार्ट 2 सायन्स पार्ट 2 च्या 10 प्रश्नपत्रिका आणि सायन्स पार्ट 1 च्या 10 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. हा व्हिडिओ परत पहा. सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला जवळपास भेटून जातील. त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमचा एकही मार्क परीक्षेमधला कमी होणार नाही. फक्त जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते ऑब्जेक्टिव्ह मोस्टली काय होत नाहीत, रिपीट होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बुक्स जे आहे ते वारंवार वाचत राहावं लागेल. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या पार्ट सोबत, ज्यामध्ये मी तुम्हाला नवीन प्रश्नपत्रिका आणि नवीन त्यामधले प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन येईन. तोपर्यंत अभ्यास करा व आपल्या मित्रालाही अभ्यास करायला सांगा.